नमस्कार मित्रांनो, केदारनाथ यात्रेला जाण्यासाठी आम्ही अगोदरच्या दिवशी सीतापूर येथे मुक्काम केला होता। रात्रभर आराम करून आम्ही सकाळी लवकरच केदारनाथला ट्रेकिंगसाठी निघालो होतो। सकाळी 6 वाजता आम्ही निघालो असेल। आम्ही सीतापूरवरून चालतच सोनप्रयागपर्यंत गेलो। आमचे यात्रेचे रजिस्ट्रेशन अगोदरच झालेले होते, परंतु ज्यांचे झाले नाही त्यांचे वेळेवर सुद्धा सोनप्रयागमध्ये रजिस्ट्रेशन केले जाते। अशा प्रकारचे बॅनर बऱ्याच ठिकाणी लावलेले होते। यावर घोडा, खच्चर, पालखी याचे दर दिलेले होते। सोनप्रयाग नंतर हा मोठा लोखंडी पूल आहे, मंदाकिनी नदीवर बनवलेला। हा क्रॉस केला की लगेच टॅक्सी सर्व्हिसेस आहे। या गाडीने चाकच भरलेल्या गाडीमध्ये धावत पळत लोकांच्या भीडमधून रस्ता काढत सोनप्रयागवरून शटल सर्व्हिसची व्यवस्था केलेली आहे। इथून आपल्याला 50 रुपयात गौरीकुंडापर्यंत या गाड्या सोडतात। सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतर 5 किलोमीटर आहे। या गाड्या आपल्याला थोड्या अलीकडे सोडतात व बरेच आपल्याला पायी गौरीकुंडापर्यंत जाण्यासाठी पायी चालत जावे लागते। केदार बाबाच्या दर्शनाला जाण्यासाठी गौरीकुंडावरून पालखी, खच्चर इत्यादींची सुविधा केलेली आहे। गौरीकुंडावरून थोड्या अंतरावर चालत गेले की घोडा पडाव आहे, तिथे घोडे वरती जाण्यासाठी भेटतात। घोडे पडावापासून अर्धा किलोमीटर चालत गेले तर मोठे प्रवेशद्वार आहे, तेथून केदारनाथला जाण्यासाठी ट्रेकिंगची सुरुवात होते। गौरीकुंडावरून 3 किलोमीटर चालत गेल्यानंतर चिरवासा भैरवनाथाचे दर्शन होते। गौरीकुंडावरून 4 किलोमीटर व चिरवासा भैरवनाथावरून 1 किलोमीटर अंतरावर जंगल चट्टी लागते। इथे थांबण्यासाठी कॅम्पची सुविधा आहे व मेडिकलची पण सुविधा उपलब्ध आहे। इथले वातावरण केव्हाही बदलते। आम्ही चालत असतानाच पावसाला सुरुवात झाली। पावसातही सर्वांचा प्रवास चालूच होता, कोणीच थांबले नाही। आता पुढचा पडाव होता भीमबली। इथे पण मेडिकल सुविधा व कॅम्पची सुविधा उपलब्ध आहे। ठराविक अंतरावर समोर दिसते अशा प्रकारचे शेड बनवलेले आहेत। खाण्यासाठी रस्त्याच्या कडेला छोटी छोटी दुकाने आहेत। ठिकठिकाणी सुविधेसाठी अशा प्रकारची शौचालये देखील बनवलेली आहेत। रस्त्याने चालत असताना आपण कुठे आहे हे नेमकं लोकेशन कधी कधी सांगता येत नाही। त्यासाठी रस्त्याच्या कडेला पोल उभे दिसतात, त्या पोलवर नंबरिंग केलेलं आहे। त्या नंबरिंगमुळे आपण कुठे आहोत हे सांगण्यासाठी आपल्याला मदत होते। हे दिसत आहे समोर 208 नंबर लिहिलेला आहे। हे असे पोल 500च्या वर आहेत, नेमकी संख्या सांगता येणार नाही। जानकी चट्टीवरून थोडे चालत गेले की लोखंडी पूल लागतो। 2013च्या घटनेत जुना पूल वाहून गेलेला आहे, हा नवीन बनवलेला आहे। या पुलाच्या समोरच रामबाडा आहे, इथूनच खडी चढाई सुरू होते। केदारनाथची ही चढाई म्हणजे शरीराचीच नाही तर मनाची देखील मोठी परीक्षा आहे। आपण चालत असताना आपले शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी इलेक्ट्रॉल पावडर, ORS, ड्रायफ्रूट्स यांचा उपयोग होतो। रामबाडावरून छोटी लिंचोलीचे अंतर 3 ते 4 किलोमीटर असेल। येथे थांबून आम्ही थोडासा ब्रेक घेतला। हर 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 हर
मुलगी दिवसभर चालून खूप थकली होती, त्यामुळे आम्ही छोटी लिंचोलीलाच टेंटमध्ये थांबलो. टेंटमध्ये तिघांना अशा प्रकारची सुविधा होती. जाड ब्लँकेटही होते अंगावर घेण्यासाठी. तरी पण आम्हाला रात्री थंडी खूप वाजली आणि रात्रभर पाऊसही सुरू होता. सकाळीसुद्धा 6-7 वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. 7च्या नंतर अशा प्रकारचा प्रकाश पडला थोडासा आणि पाऊस कमी झाला. मुलगी चालून खूप थकली होती व ती आजारी पडेल, त्यामुळे आम्ही तिला पिठ्ठू करायचे ठरवले. छोटी लिंचोली ते केदार घाटी 5 किलोमीटर अंतर होते. या 5 किलोमीटर अंतराचे चार्जेस पिठ्ठूचे 4,000 एवढे होते. सकाळी लवकरच येथील हेलिकॉप्टर सेवाही सुरू झाली होती. वरती उडताना हेलिकॉप्टर दिसत होते. बरेच भाविक पिठ्ठूमध्ये बसताना दिसत आहे. कोणी शारीरिक तर कोणी मानसिक थकव्यामुळे पिठ्ठूचा आधार घेत होते. आम्ही तिला पिठ्ठूत बसून दिले व तिच्यासोबतच चढाईला सुरुवात केली. अशा सुंदर व नयनरम्य वातावरणात आम्ही चढाई सुरू केली. हेलिकॉप्टर एकदम जवळूनच जात होते. समोर जाताना दिसताना असं वाटत होतं की आपण आता जवळ आलोय. सर्वांना सोडले जाते. आम्ही आता हेलिपॅड जवळ पोहोचलो होतो. हेलिपॅड जवळून अगदी जवळच केदारनाथचं मार्केट होतं. तिथे छोटी छोटी दुकाने व राहण्यासाठी टेंट आणि रूम्स पण उपलब्ध होत्या. आभाळ एकदम भरून आलेलं दिसत होतं. थोड्याच वेळात लगेच आभाळ भरून आलं व पाऊस देखील सुरू झाला. समोर बघा मंदिराचे शिखर दिसत आहे. केदारनाथचे शिखर दिसले व पावलांना नवीन ऊर्जा घाई करताना दुखलेले पाय, लागलेली धाप, थकवा हे सर्व क्षणात निघून गेलं व मन असं आनंदाने भरून आलं. कठीण चढाई, थकवा, प्रत्येक पावलाची परीक्षा या सर्व कष्टाचं फळ झालं असं वाटू लागलं. दर्शनानंतर मनात एक वेगळी शांतता दाटून आली. मन एकदम शांत झाले. मंदिराच्या मागे असलेली भीमशिला, ही भीमशिला 2013च्या दुर्घटनेत मंदिराचे मागे वाहून आली व मंदिराच्या मागे अडथळा बनले. यामुळे मंदिराचे फारसे नुकसान झाले नाही. मंदिराच्या मागचा परिसर आहे. अशा प्रकारचा पाऊस सुरू होता. या पावसातच आमचे दर्शन झाले. केदारनाथची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.